नमस्कार। सभी कलाओं और विद्याओं के अधिपति माने जाते हैं गणेश। किसी भी शुभ कार्य का प्रारंभ गणेश वंदना के साथ करने की परंपरा महाराष्ट्र में शायद इसीलिए है। माना जाता है कि सभी कलाओं की उत्पत्ति लोक कलाओं से हुई है। जब हम महाराष्ट्र की लोक कलाओं के बारे में सोचते हैं तब उसका जो प्रतीकात्मक रूप उभर आता है वो है तमाशा। लेकिन ये बात सही नहीं है, क्योंकि तमाशा की रचना संभवतः 18वीं सदी में हुई है। इसीलिए लोक कला के अन्य प्रकार जैसे कि गोंधल, दशावतार, अभंग इत्यादि यही महाराष्ट्र के लोक कलाओं के पुरातन और मूल रूप है। बहुजन समाज ने कला के इन रूपों को अपनाया, इसलिए इन्हें लोक कला कहा गया। आज हम महाराष्ट्र के लोक कलाओं की झांकी कुछ विभागों में आपके सम्मुख प्रस्तुत करने के उद्देश्य से ये कार्यक्रम लिए आपके सामने हाजिर है। महाराष्ट्र के अधिकांश हिस्से में इस गणेश वंदना को गण के नाम से भी जाना जाता है। महाराष्ट्र का समुद्र तटीय हिस्सा, जिसे हम कोंकण कहते हैं, उस भाग में खेले जाने वाले नमन खेड़े भी इसी गणेश वंदना का एक रूप है। आज की गणेश वंदना गण और नमन दोनों को एक साथ मिलाकर आपके सामने पेश कर रहे हैं। इसमें आप देखेंगे हिलती हुई मानवीय दीवार के सामने श्री गणेश जी नृत्य करते हुए। उनके साथ रिद्धि और सिद्धि भी है। कुछ दशकों पहले रिद्धि और सिद्धि का एक स्त्री चरित्र पुरुष कलाकार ही निभाया करते थे। तो आइए गणेश वंदना यानी नमन के साथ अपना कार्यक्रम शुरू करें।
वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडलीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो भजन आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो भजन अरे हो विसकटली हरामी एक फुले विसकटली हरामी एक फुले विसकटली हरामी एक फुले आज गज गौरीवर सवारी डुले आज गज गौरीवर सवारी डुले विसकटली हरामी एक फुले विसकटली हरामी एक फुले लहान मुलं मुली जमुनाची मुकाली लहान मुलं मुली जमुनाची मुकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली अकलेच्या चिखलात नेत्र खुले अकलेच्या चिखलात नेत्र खुले विसकटली हरामी एक फुले विसकटली हरामी एक फुले विसकटली हरामी एक फुले महाराष्ट्र में, विशेषकर महाराष्ट्र के ग्रामीण हिस्सों में बहुजन समाज के प्रिय देवता है खंडोबा। ऐसी मान्यता है कि खंडोबा हर एक की मन्नत पूरी करते हैं। ये मन्नत भी एक विशिष्ट रूप में ही मांगी जाती है।
बच्चे की मन्नत मांगने वाले प्रतिज्ञा करते हैं कि जो भी पहला बच्चा होगा उसे वो खंडोबा के चरणों में अर्पित कर देंगे। इस तरह जो लड़के खंडोबा की सेवा में प्रस्तुत होते हैं वो वाघ्या कहलाते हैं, और जो लड़कियां अर्पण की जाती है उन्हें कहते हैं मुरली। खंडोबा की आराधना ये मुरली अपने नृत्य माध्यम से करती है। उसका ये नृत्य साधा लेकिन बहुत आकर्षक होता है, और वाघ्या डफली की शक्ल वाला एक साज बजाता हुआ मुरली की संगत करता है। वाघ्या के हाथ का ये वाद्य महाराष्ट्र में डिमड़ी कहलाता है। आसमान में बिखेरी गई हल्दी का भंडारा और येलकोट येलकोट जय मल्हार के नारों से गूंजते हुए वातावरण में शुरू होता है वाघ्या मुरली का नृत्य। इथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी। येलकोट येलकोट जय मल्हार। जेजुरीच्या खंडेराया जागराला यहा यहा। मानवाईच्या तू गणराया जागराला या या। हे बसरणीच्या भैरी देवा जागराला या या। जेजुरी गडा वाज चौघडा वाज चौघडा उण धरती ही पालिकाड गड जेजुरी अलीकड। रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली। अन बानूबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी हा। विसरून गेले कुण्या झाडाला हा भंडारी देव भंडारी हा। येळकोट बोलती हो निस्काय भंडार उधळती। हे 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडिल्या खडकाला। बोला हो तुम्ही बोला महाळसा नारीला हा। आन भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला। हे मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा। आन गळा घालतो भंडारी देव मल्हारी हा। हे मल्हारी मार्तंड 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 मल्हारी मार्तंड। रुसला काम जवरी मल्हारी रुसला काम जवरी जिहा। बानून हर आणली खरी मल्हारी रुसला काम जवरी जिहा। लख लख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ पाजळली दीपमाळ। कडे कपारी त्रिशूळ द्वारी वरवधळे भंडार वरवधळे भंडार। नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतलासी अवतार घेतलासी अवतार देवा लोटलासी भंडार। कर जोडून लागत चरणी कर जोडून लागत चरणी। प्रीत नको तुझं वरी प्रीत नको तुझं वरी प्रीत नको तुझं वरी। हे मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड। हबा 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 हबा। यहाँ की लोक कलाओं में भारूड एक महत्वपूर्ण स्थान रखता है।
भारूड शब्द की उत्पत्ति संभवतः बहुरूड शब्द से हुई है। मराठी साहित्य में भी भारूड का एक महत्वपूर्ण अंग है। मराठी संतों का, विशेषतः महाराष्ट्र के जाने माने कवि संत एकनाथ महाराज का इस साहित्य में काफी बड़ा योगदान रहा है। भारूड हास्य रसपूर्ण काव्य रूप में होते हैं। इनके कई प्रकार होते हैं, जिसमें दो प्रमुख हैं। एक है सोंगी भारूड और दूसरा है भजनी भारूड। आज हम सोंगी भारूड देखने जा रहे हैं, जिसमें प्रमुख कलाकार एक गीत प्रस्तुत करता है। उस गीत के माध्यम से वो अंधश्रद्धा और देवी देवताओं की पूजा का अवडंबर इत्यादि प्रथाओं पर तीखे प्रहार करता है। उनके अन्य सहयोगी भी अभिनय द्वारा इसी भावनाओं का उजागर करते हुए दिखाई देंगे। प्रस्तुत कर रहे हैं भारूड। ये भी एकनाथ महाराज का ही लिखा हुआ है। बोला पंढरीनाथ महाराज की जय। इथे एक बाप्या बसला होता, हातात पळी होतं, पंचपात्र होतं, पंचपात्रात पाणी होतं. तो पुजारी होता. हा, तर त्याने काय केलं? काय केलं? एक माणूसाला लंगडत 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 म्या पाहिला. तर त्या बुवाने मागितला पैका, ह्याने दिली त्याला नोट. अरे का? आणि पुढे काय केलं? त्याने घेतलं पाणी, ह्यो बाप्या प्यायला आणि ह्यो लंगडा माणूस सरळ पायाला चालत गेला. अरे दुसरा एक बाप्या आला, त्याच्यावर पोरग होतं. ते पोरग थुकत होतं, फुकत होतं आणि खोकत होतं. अरे काय फुकत होतं? छातीचा भाताकरण ते आजारी होतं. बर. तर त्याने काय केलं? काय केलं? ते पोरग पडलं पायात, त्याच्यावरच्या बाप्याने दिला त्याला पैका. बर. ते पोरग प्यायलं पाणी, थंडगार झालं आणि घरला निघून गेलं. अरे मला एक कळत नाही, ह्या गावात काय वैदू नाही का, डागदर नाही का, हे काय चाललंय काय? सगळे आहेत. मग पर अंधश्रद्धा नडतीया. हे चाललंय तरी काय? अरे वेड लागले या जनांशी वेड लागले. अरे वेड लागले, वेड लागले, वेड लागले, या जनांशी वेड लागले, या लोकांशी वेड लागले, या जनांशी वेड लागले. महाराज बघितलं का? बघतोय. सांग तू लोकांना सांग. ह्यो बापाय माणूस बघा बरं का, ह्यो बापाय माणूस उठला, तिथं रस्त्याच्या कडाला गेला, गावला तो धोंडा घेऊन आला आणि इथं आणून ठेवला. बरं नुसता धोंडा असा तसा नाही ठेवला, तर काय केलं? पाट घेतला, पाटावर धोंडा ठेवला आणि ह्यो दगडू सवता जिमनीवर बसला. टकुऱ्याचं काढलं आणि त्या दगडाला नेशिवलं. बरं नाव काय ठेवलं माहितीये का? काय ठेवलं? म्हण काळा धोंडीराम. आता काय म्हणावं त्यांच्या अडाणीपणाला? अरे येड लागले या जनांशी येड लागले, येड लागले, येड
का महाराज होय होय गावात कुणाला प्यायला पाण्याचं थेंब नाही थेंब नाही. पण ह्याने काय केलं माहितीये का बदा बदा बादल्या आणल्या आणि हे दगड धुवून काढला अरे 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 बरं, अरे फुलं अरे. आणि गंध एवढं टाकलंय होय. का फुल कुठचा आणि तो देव कुठचा काय कळायला मार्ग नाही बरोबर आहे. त्याच्या घरात 4-5 कच्ची बच्ची अशी भुकेलेली आहेत अरे, अरे, पण अरे. त्यांना उपाशी ठेवला बघा. आणि असा निवद आणून देवाला दावला तुम्ही काय सांगा ना? असं दगडात देव जर बघायला लागले बरोबर तर आहे. काय व्हायचं अरे येड लागले हे येड्याला येड लागले येड लागले येड लागले या लोकांची येड लागले या जगाची येड लागले या लोकांची येड लागले या जगाची येड लागले अरे फेर घालून आड राहुनी दंडवत केले आता बाहेर ना देखले एका का रे बाबा काय झालं तुझ्या देवाला काय लागतं माझ्या देवाला हा काय देवाच कधी काम केलं नाही होय? आमच्यात नाही केलं तुमच्यात केलं असं लवकर सांग माझ्या देवाला हा. उलट्या पिसाचा कोंबडा लागतो आणि आणि 10 शिंगाचा बोकड हे जर तुझ्या घराण्याला गावलं असतं तर इतकी वर्ष देव असा आला असता का असं. अरे काय नुसतं दगडात देव शोधताय अंगात देव शोधताय आज बाहेर काहीतरी बघा अरे, महाराज मुख्या प्राण्यावर दया करा नाहीतर काय? अरे एकनाथ महाराज माहिती आहेत का मला माहितीये ह्यांचं काय सांगते नाही माहित नाही नाही माहित माहित. तुला माहितीये मला माहित. अरे त्या एकनाथ महाराजांनी काय केलंय काय केलं? काशीवरनं देवासाठी कावड आणली भरून गंगेची, गंगेची बरोबर. आणि वाळवंटात गाढव असं तडफडत होतं पाण्या वाचून काय आहे? त्याला पाणी पाजलं हा. त्याला पाणी पाजलं आणि त्याची दया केली होय, आणि होय. मग तिथंच त्यांना देव भेटला होय, होय, आणि होय. हे गाढव काय करतात इथं देवाला अंगात आणतायत कोंबडा देतायत बकर देतात अरे असं नाही नाही चालायचं चालायचं. संत एकनाथ महाराज काय म्हणतात अरे येड लागले येड